एकीकडे कोल्हापूर विमानतळावर विमानांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने काही गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागलेत। काही दिवसांपूर्वी विमानतळावर उतरणाऱ्या विमानाला प्रखर शार्पी लाईटचा अडथळा निर्माण झाला होता। आता कोल्हापूर विमानतळाला जणू कचऱ्याचा विळखा पडू लागलाय। उजळाईवाडी डेपोवरील कचऱ्याचे ढीग पेटून दिल्याने निर्माण होणारा धूर विमानांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे। यापूर्वी सुद्धा विमानतळाच्या आसमंतामध्ये काळ्या कुट्ट धुरांचे लोट आल्याने त्यावर चर्चा झाली होती, पण अजूनही त्यावर उपाययोजना झालेली नाही। एकीकडे कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचं काम सुरू असून विविध शहरांना जोडण्यासाठी विमानसेवा सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शिवाय कोल्हापूर विमानतळावर बोईंग विमान उतरेल या दृष्टीनेही काम सुरू आहे। पण दुसरीकडे विमानतळाजवळच्या गावांमधून संकलित होणाऱ्या घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचं वास्तव दिसून येत आहे। उजळाईवाडी गावातील कचरा आसोबा मंदिराशेजारील मोकळ्या मैदानात टाकला जातो। महामार्गालगत असलेल्या या कचरा डेपोवर प्रचंड प्रमाणात कचरा साचत असून तो वारंवार पेटवून दिला जातो। त्यातून निघणारा काळा कुट्ट धूर थेट राष्ट्रीय महामार्गासह विमानतळाच्या आकाशात पसरतो। परिणामी वायू प्रदूषणात मोठी भर पडतेच, पण विमानांच्या उड्डाण आणि लँडिंग प्रक्रियेवरही गंभीर परिणाम होण्याची भीती आहे। विमानतळाच्या परिसरात निर्माण होणारा धूर दृश्यमानता कमी करतो, त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना होऊ शकते। त्यामुळे उजळाईवाडीसह या परिसरातील सर्व गावांमधील कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावून कचऱ्याला आग लावली जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। अन्यथा असं झालं असतं तर आणि तसं झालं असतं तर या म्हणण्याला काहीच अर्थ नाही।